सावंत होते ना, दीपक सावंत डॉक्टर, ते 2 दिले. 3 जिल्हे दिले त्यांच्याकडे. नाही महाराष्ट्र मराठवाडा आहे, कोकण आहे, नाशिक आहे. अंदाजे एक आकडा 7 1 मिनिट पाहूनच होतं काल बघून दिले काल. हां हां दक्षिण कोकण, उत्तर कोकण 2, पश्चिम महाराष्ट्र 3, मराठवाडा 4, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ म्हणजे 1 2 3 4. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या 7 विभागांमध्ये संपर्क प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या काल जाहीर केल्या. आणि त्याचबरोबर 48च्या 48 लोकसभांमध्ये लोकसभा संपर्क प्रमुख या पद्धतीच्या नियुक्त्या त्यांनी जाहीर केल्या. यामागचा उद्देश असा आहे की जरी 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, पण उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका होणे बाकी आहे. त्या अनुषंगाने पक्षाची बांधणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर नवीन जनगणना आता होते आहे, त्यानंतर लगेच आपल्याला डिलिमिटेशन होणार आहे मतदारसंघाचं. तसेच असे संकेत मिळत आहेत की लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाढू शकतात. आणि त्या अनुषंगाने जर पक्ष संघटना मजबूत राहिली तर पुढे पक्षाला जास्ती स्कोप या भागामध्ये विदर्भामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहू शकतो. आणि त्या अनुषंगाने पक्ष संघटना मजबूत असणे, जरी युती म्हणून आपण निवडणुकांना पुढे जातो, पण पक्ष संघटना मजबूत असली तर त्याचा फायदा हा निश्चितच संघटनेला होत असतो. आणि त्या अनुषंगाने एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधील संघटनेवर विशेष लक्ष देण्याची मोहीम हातात घेतली आहे. आणि त्या अनुषंगाने त्या सर्व नियुक्त्या झालेल्या आहेत.